सो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे प्रिन्स ट्रेडिंग मध्ये. मी पुष्पक दीक्षित, इन्व्हेस्टर, ट्रेडर आणि ट्रेनर इन स्टॉक मार्केट. तर जसं तुम्ही इथं बघू शकता, आज आहे 22 एप्रिल, संध्याचे 7:47 होत आहेत. तर जसं तुम्हाला माहिती आहे की आपण इथं मार्केटमध्ये उद्या काय होणार आहे, आज पर्सनली मी काय काम केलं, त्यानंतर मार्केटमधले महत्वाचे इंपॉर्टंट पॉईंट, सायकोलॉजिकल पॉईंट्स इथं आपण सगळं सांगत असतो. जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. आणि जसं तुम्हाला माहिती आहे ट्रेडर्स, की आपण काल जे डिस्कस केलं होतं संडे स्पेशल मध्ये, की मार्केटमध्ये आज काय होऊ शकतं, म्हणजे 21 तारखेला काय आपण डिस्कस केलं होतं की आज 22 तारखेला होऊ शकतं. डिक्टो आज सेम मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळालं आहे. तर लाईक करू शकताय, कमेंट करू शकताय. जर हा व्हिडिओ बघितला नसेल तर व्हिडिओ बघा, तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी लक्षात देखील येतील. तर जसं मी तुम्हाला बोललो की काल जे मी स्पेसिफिक सांगितलं होतं, कालचा जो माझा व्ह्यू होता मार्केटमध्ये, माझा व्ह्यू होता मार्केटमध्ये अप्पर साईडला, तर आपल्याला मार्केटमध्ये अप्पर साईडचा मोमेंटम बघायला मिळाला. स्पेसिफिक त्यामध्ये मी सांगितलं की गॅप ओपन झालं तर आपल्याला एक सेलिंग बघायला मिळू शकतं, त्यानंतर मार्केटमध्ये एक बाईंग, सेम आपल्याला ही गोष्ट बघायला मिळाली. आणि मी पर्सनल देखील याच कन्सेप्टवर आज काम केलंय. तर तुम्ही मला सांगू शकता की तुम्हाला कसा फील येत आहे, तर तुम्ही कमेंट करू शकता. मॅक्सिमम लोकांना शेअर करा ट्रेडर्स, व्ह्यूज खूप कमी येत आहेत, त्यामुळे तुम्ही शेअर करू शकता, जेणेकरून आपण लवकरात लवकर आपली ट्रेडिंग कम्युनिटी ग्रो करू. चला जाणून घेऊया की कशा पद्धतीने मी पर्सनली आज काम केलं सर्व गोष्टी. जर ओव्हरऑल मार्केट जर बघायला गेलं, तर जसं काल अनालिसिस केलं होतं ते सेम टू सेमच आपल्याला बघायला मिळालं, गॅप अप आणि डायरेक्टली मार्केटमध्ये अप्पर साईडचा मोमेंटम. चला, आता जर तुम्ही दुसरी गोष्ट बघितला की आज मी कशा पद्धतीने काम केलं, तर हा आहे माझा आजचा ट्रेड. जसं तुम्ही तो बघू शकता, आज जो आपण प्रॉफिट बुक केलाय तो एक डिसेंट प्रॉफिट बुक केला. तुम्ही तो बघू शकता, एक चांगला प्रॉफिट बुक केलाय. तर कशा पद्धतीने काम केलं होतं तुम्ही बघा. सगळ्यात पहिल्यांदा प्री मार्केट लेवल्स इथे तुम्ही बघू शकता. त्यानंतर ऍडेड टू वॉच लिस्ट म्हणून सांगितलं. त्यानंतर 1:04 सांगितलं की 47,699 पोझिशन बनवलेली आहे. तुम्ही तो बघू शकता, 1:04 एक्झॅक्टली तुम्हाला इथे दिसेल. आणि तुम्ही तो बघू शकता की एकदम लाईव्ह मार्केटमध्ये मी काम करतो, ह्या कॉल टिप्स नाही आहेत. मी पर्सनली ऍज अ ट्रेडर कशा पद्धतीनं काम करायला पाहिजे, कशा पद्धतीने मार्केटला बघितलं पाहिजे, अनालाइज कसं केलं पाहिजे, यासाठी मी या सगळ्या गोष्टी करत असतो, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह मध्ये फील व्हावा. कारण तुम्हाला पण माहिती आहे की हिंदीमध्ये शिकवणारे खूप आहेत, मराठीमध्ये पण शिकवणारे खूप आहेत, बट लाईव्ह मध्ये कोण करत नाही. आणि हिंदीमधले मोठमोठे जे ट्रेडर्स आहेत ते देखील तुम्हाला माहिती आहेत की असं तसं एवढंच सांगतात. असं डिटेलमध्ये मी जसं सांगितलं की बाईंग व्ह्यू आहे, त्यानंतर असं हे कोणी तुम्हाला सांगत, तर लाईक करू शकता या गोष्टीसाठी, शेअर करू शकता मॅक्सिमम लोकांना, आणि कमेंट पण करू शकता. आणि जर तुम्हाला आपला कोर्स जॉईन करायचा असेल किंवा तुम्हाला आपल्या कोर्सबद्दल काही माहिती पाहिजे असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली नंबर दिलाय, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून माहिती घेऊ शकता. जसं की तुम्ही बघू शकता, 1:04 तर पोझिशन मोडली. त्यानंतर तुम्ही जर बघितलं, एक्झॅक्टली मार्केटमध्ये मी सांगितलं टार्गेट स्टॉप लॉस तुमच्या समोर इथं बघू शकता. त्यानंतर पोझिशन बुक इथं शेअर करण्यात आली आणि पॉईंट टू पॉईंट सगळ्या गोष्टी इथं सांगण्यात आले. आणि एकदम स्मूथ मध्ये टार्गेट आपलं अचीव्ह झालं. तुम्ही इथं बघू शकता, मी पर्सनली टार्गेट हिट झाल्यानंतर माझा जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट मी इथं बुक केला, जसं की तुम्ही इथं बघू शकता. सो मी इथंच माझा प्रॉफिट बुक केला टार्गेट हिट झाल्यानंतर. जास्त मी होल्ड करत बसलो नाही, मी इथं समथिंग माझा प्रॉफिट बुक केला. इथं तुम्ही इथं बघू शकता या हँडलला. तिथून मार्केटमध्ये परत मोमेंटम झाला, बट इट्स ओके. मार्केटमध्ये आपण सगळंच कॅच करू शकत नाही. तुम्हाला आता शिकण्यासारखं काय किंवा तुम्ही यातनं काय शिकू शकता, तर तुमच्यासाठी सगळ्यात पहिला पॉईंट, जे मी तुम्हाला मार्केट अनालिसिस टाकतो, ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो, तर त्याच्या मागची जी सायकोलॉजी आहे, ज्या पद्धतीने मी मार्केटला अनालाइज करतो, ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. जसं जसं तुम्ही त्या गोष्टी समजून घ्यायला प्रयत्न करा, तुम्ही तशा पद्धतीनं अनालिसिस तुमच्या ट्रेडिंगमध्ये आणा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. कारण जसं मी तुम्हाला बोललो की सेलिंग येऊ शकतं, मार्केटमध्ये सेलिंग आलं, बाईंग त्यानंतर येऊ शकतं, ते बाईंग आलं. मोस्ट इम्पॉर्टंट तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करता का बघा. मी जे अनालिसिस करतो मार्केटमध्ये नॉर्मली तेच होतं, तुम्ही स्वतः बघा. मार्केट आज गॅप ओपन होतं, याचा अर्थ काय जरा समजून घ्या. मी तुम्हाला चार्ट बघून सांगितलं की मार्केटमध्ये बायस स्ट्रॉंग आहे, त्यामुळे बाईंगच मार्केटमध्ये उद्या आपण करणार आहे. आणि ह्याचं पहिलं साईनच हे आहे की मार्केट गॅप ओपन झालं. कारण गॅप ओपन का होत आहे, कारण बायस त्या लेवलचे स्ट्रॉंग आहेत, म्हणून दॅट्स वाय ते होत आहे. सो तुम्हाला यातनं सांगायचं काय, या गोष्टी समजून घ्या. दुसरं, तुम्हाला ह्यातनं काय शिकायला मिळालं, जो आजचा ट्रेड मी पर्सनली बोलला त्यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं. जर तुम्ही ते एक ऑब्झर्व केला तर तुम्हाला एक गोष्ट दिसेल. 10 वाजून 20 मिनिटांनी मी सांगितलं होतं की मार्केटमध्ये मी मी नॉर्मली असं जेव्हा लवकर पोझिशन बनणार असतो तो आम्ही असा अंदाज देतो. बट पोझिशन बनवली 1 वाजता. 10 वाजून 20 मिनिट कुठे आहे ते पण बघा तुम्ही, तुम्हाला इथे लक्षात येईल. हे बघा, 10 वाजून 20 मिनिट म्हणजे हे दिसते तुम्हाला. सो इथं पर्सनली मी इथं सांगितलं की ऍडेड टू वॉच लिस्ट. माझा जो ऍक्च्युअल ट्रेड होता, मला बाईंगचे बनवायचं होतं, ते मला इथं बनवायचं होतं. बट थोडासा मला एक पर्सनली कॉल आला, बट त्यामुळे मला तिथं प्रॉपर बाईंग क्वेश्चन बनता आलं आणि ते माझ्याकडनं मिस झालं. इट्स ओके, पार्ट ऑफ द गेम. बट तुम्हाला यातनं सांगायचं काय, माझ्याकडनं ही अपॉर्च्युनिटी मिस झाली तरी सुद्धा मी पेशन्सली वेट केला, एवढा प्रॉपर मला मार्केट टायमिंगवर मला मिळण्यासाठी. आणि त्यानंतर तुम्ही जर बघितला, एक्झॅक्टली तुम्ही पोझिशन बनली. तर सांगायचं तात्पर्य काय, पेशन्स डेव्हलप करणं किती इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्हाला पेशन्स डेव्हलप केला तरच तुम्हाला ट्रेडिंगमध्ये रिझल्ट दिसणार आहेत. गडबड करून किंवा पाहिजे पाहिजे किंवा करायचं म्हणून करायला गेला तर तुम्हाला रिझल्ट नाही दिसणार. सो ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत, तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. हे सायकोलॉजिकल पॉईंट्स आहेत, हेच तुम्हाला ट्रेडिंगमध्ये ग्रो करणार आहे.
तर चला जाणून घेऊया की आता कशा पद्धतीनं उद्या आपण काम करू शकतो, कशा पद्धतीनं माझा मार्केटमध्ये व्ह्यू आहे. तर उद्या जो माझा मार्केटमध्ये व्ह्यू आहे, तो उद्या माझा मार्केटमध्ये टोटली सेलिंग साईडला. येस, उद्या जो माझा मार्केटमध्ये व्ह्यू आहे तो आहे टोटली सेलिंग साईडला. आता सेलिंग साईडला माझा व्ह्यू काय आहे, कशाबद्दल मी मार्केटमध्ये बघत आहे, मी ते तुम्हाला वन बाय वन शेअर करतो. जर तुम्ही तर दोन चार्ट्स लावला, ज्याच्यामध्ये आपण एक चार्ट लावला निफ्टी 50 आणि एक चार्ट लावला बँक निफ्टी, तर तुम्हाला इथे एक गोष्ट काय दिसते, इथं तुम्हाला एक गोष्ट क्लिअरली दिसते की निफ्टी 50 मध्ये इथं ऑलरेडी आपल्याला एक ब्रेकआउट बघायला मिळालेला आहे. मात्र बँक निफ्टी मध्ये इथं कुठलाही आपल्याला ब्रेकआउट बघायला मिळालेलं नाहीये. तर इथं पहिलं रिझन हेच आहे की ह्या ब्रेकआउट बघून, जसं की तुम्ही इथं बघू शकता, मार्केटनं ऑलरेडी इथे एक प्रॉपर ब्रेकआउट दिलाय. त्यानंतर मार्केटनं लास्टला इथं चांगल्या पद्धतीनं ब्रेकआउट दिलाय. त्यामुळे ज्यांनी इथं बाय पोझिशन बनवलेले असणार आहेत त्यांनी ह्या आशेमध्ये असणार आहेत की नाही निफ्टीमध्ये ब्रेकआउट झालाय, त्यामुळे बँक निफ्टीमध्ये पण ब्रेकआउट येऊ शकतो. तर ह्या होपवर त्यांनी असणार आहेत, कारण एका इंडेक्समध्ये ब्रेकआउट आलाय, एका इंडेक्समध्ये ब्रेकआउट यायचा आहे. सो हाय चान्स आहे की इथं आपल्याला निफ्टीमध्ये ब्रेकआउट फेलियर आणि त्याच्यानंतर बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक सेलिंग बघायला मिळू शकतं. कारण इथं जे बायर्स स्ट्रॉंग बाईंग घेऊन बसलेले आहेत त्यांना मार्केट टार्गेट करू शकतं, कारण इथं निफ्टीचा इथं आपल्याला सपोर्ट बघायला मिळाला. दुसरं रिझन काय की मार्केटमध्ये मी पर्सनली सेलिंग साईडला बघत आहे, त्याच्या मागे रिझन पण मी तुम्हाला सांगतो. जर इथं मी 1 मिनिट टाइम फ्रेम ओपन केली तर तुम्हाला ट्रेडर्स इथे एक गोष्ट ऑब्झर्व करा तुम्ही, तुम्हाला इथे दिसेल, जसं की तुम्ही इथं बघू शकता मार्केटमध्ये हे जे इथं बाईंग आलेलं आहे, जसं की तुम्ही इथं बघू शकता, इथून मार्केट डाऊन साईड, देन इथनं प्रॉपर एक आपल्याला बाईंग बघायला मिळालं. हे जे बाईंग आलंय, ऍटलीस्ट माझा व्ह्यू आहे की मार्केट हे जे बायर्स आहेत, हे जे बायर्स आहेत ह्यांना मार्केट टार्गेट करू शकतं. सो माझा असा व्ह्यू आहे की मार्केट उद्या ह्या बायर्सना मिनिमम इथं ऍटलीस्ट यांना भीती तरी दाखवायला मार्केट एक डाऊन साईडचा मोमेंटम इथं करू शकतं. त्यामुळे मी मार्केटमध्ये सेलिंग साईडला बघत आहे. त्याच्यानंतर मी का अजून माझा व्ह्यू आहे की सेलिंग साईडलाच मी मार्केटला बघायला लागलोय. एक तर ह्या बायर्सना टार्गेट करणं आलं, मी असं म्हणत नाही की पूर्ण मार्केट खाली येणार, पण ऍटलीस्ट यांना टार्गेट करण्यासाठी ते मार्केट खाली येणार. त्यानंतर जर तुम्ही व्यवस्थित बघितला एक गोष्ट तर तुमच्या लक्षात येईल, मार्केटमध्ये एक सेलिंग मोमेंटम आला, बट त्यानंतर जर बघितला मार्केट अप्पर साईडचाच मोमेंटम केलाय. जर तुम्ही इथं फिबोनासी घेतला डे हाय टू डे लो, जर तुम्ही इथं फिबोनासी ड्रॉ केला तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की मार्केटनं ऑलरेडी जी 50% लेवल आहे ती ब्रेक केली. जस्ट इमॅजिन करा, एक तर इथं कोणाला टॉपला सेल करायला जमत नाही, सेल कुठे केला असणार आहे, इथं 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 इथं, प्लस बाकीच्या ठिकाणी काय जरी कुठेही सेल करायला लॉसच होणार आहे. बट ज्यांनी ज्यांनी इथं देखील सेल केले सगळ्यांना ऑलमोस्ट मार्केटनं बाहेर काढलेलं आहे. त्यामुळे मार्केटमध्ये राहिले कोण आहे, फक्त आणि फक्त बायर्स राहिले आहेत. सो हाय चान्स आहे ह्यांना टार्गेट करायला मार्केट खाली येऊ शकतं. आणि जर तुम्ही तर अजून एक गोष्ट इथं ऑब्झर्व केला तर तुम्हाला अजून एक गोष्ट दिसेल, एक कंटिन्यू अप्पर साईडचा मोमेंटम आपल्याला इथं दिसत आहे बघा, वन साइडेड अप्पर साईडचा मोमेंटम इथं आपल्याला दिसत आहे. सो ऍटलीस्ट यांना टार्गेट करण्यासाठी तुम्ही मार्केट येईल आणि मग जर त्याला वर जायचं असेल तर वर जायचा मोमेंटम होऊ शकतो. होपफुली तुम्हाला लॉजिक समजलं असेल, गोष्टी समजल्या असेल. इतकं डीपमध्ये तुम्हाला युट्यूबमध्ये कोणी सांगणार नाही, तर प्लीज तुम्ही लाईक करू शकता, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंट करा, तुमच्या कमेंट्स जितक्या जास्त येतील तितकं मी तुम्हाला हे डीपमध्ये सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करेन, डीपमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगेन. तर आता आपण बघूया की उद्या स्पेसिफिक आपण कसं काम करू शकतो किंवा कशा पद्धतीने मार्केटमध्ये काम करू शकतो. जर फ्लॅट ओपन झालं तर मार्केटमध्ये आपल्याला बेसिकली काय करायचं, फ्लॅट ओपन झाल्यानंतर थोडंसं एक बाईंग येऊ शकतं, त्यानंतर सेलिंग साठीच मी बघत आहे. जर आपल्याला गॅपअप बघायला मिळालं तर थोडेसे चेंजेस होतात आपल्याला मार्केटमध्ये. जर 48,200 ही जी लेवल आहे, जसं की तुम्ही तो बघू शकता, 48,200च्या वर जर मार्केट ओपन झालं, 48 वर गॅप लेवलच्या वर जर मार्केट ओपन झालं, तर मात्र मी टोटली पूर्ण सगळं जे स्ट्रक्चर आहे ते चेंज होतं आणि मी टोटली मग मी बाईंग साईडला बघणार. कारण का, मग आता बायर्स जे आहेत हे टोटली स्ट्रॉंग होणार आणि ह्यांनाच टार्गेट करण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे 48,200च्या वर मी बाईंगला प्रेफर करतोय, कारण मग तुम्ही तर बघू शकता टोटली बाय स्ट्रॉंग आहेत, तिथं सेल करण्यात काय अर्थच नाही. 48,200च्या खाली होते मग मी सेलिंगचा विचार करेन, आणि गॅपडाऊन झालं तरी सेलिंग, ओव्हरऑल जास्त गॅपडाऊन झालं तरी पण सेलिंग. सो फुली तुम्हाला अनालिसिस आवडला असेल, गोष्टी शिकायला मिळाल्या असेल, समजल्या असेल, जर आवडला असेल तर कमेंट करू शकता की तुम्हाला काय आवडलं, काय शिकायला मिळत आहे, ट्रेडिंगमध्ये तुम्ही काय इम्प्लिमेंट करणार आहे. सो थँक्यू सो मच आणि आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओला.